नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या DIIT परांडा या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत सर्व भरतीसाठीचे महत्त्वाचे 25 प्रश्न। ह्याच्या अगोदर आपले 4 भाग आलेले आहेत। आज आपण 5व्या भागाला सुरुवात करणार आहोत। तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी भारताने नुकताच आरोग्य व औषध बाबतीत कोणत्या देशाबरोबर करार केला आहे? पहिला ऑप्शन आहे रशिया, दुसरा आहे जपान, तिसरा आहे डेन्मार्क, चौथा आहे चीन। तर ह्याचं उत्तर आहे डेन्मार्क। दुसरा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने हे संयुक्त पानांचे उदाहरण आहे? पहिला ऑप्शन आहे वड, दुसरा आहे आंबा, तिसरा आहे बाबूळ, चौथा आहे धोत्रा। तर ह्याचं उत्तर आहे बाबूळ। तिसरा प्रश्न, देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती आहेत? पहिला ऑप्शन आहे 4, दुसरा आहे 5, तिसरा आहे 6 आणि चौथा आहे 7। तर याचं उत्तर आहे 5। चौथा प्रश्न पाहू, पंतप्रधान मोदींनी कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी PM केअर फंडमधून मुलांच्या नावावर किती मुदत ठेवायची घोषणा केली आहे? पहिला ऑप्शन आहे 5 लाख, दुसरा आहे 10 लाख, तिसरा आहे 15 लाख, चौथा आहे 16 लाख। तर याचं उत्तर आहे 10 लाख। पाचवा प्रश्न पाहू, जागतिक अन्न दिवस कधी असतो? पहिला ऑप्शन आहे 13 मार्च, दुसरा आहे 24 मे, तिसरा आहे 27 जुलै, चौथा आहे 16 ऑक्टोबर। तर याचं उत्तर आहे 16 ऑक्टोबर। 6वा प्रश्न, खालीलपैकी नासा ही कंपनी कोणत्या देशाची आहे? पहिला ऑप्शन आहे जपान, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चीन, चौथा आहे अमेरिका। तर याचं उत्तर आहे अमेरिका। 7वा प्रश्न पाहू, खालीलपैकी 52 थडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन आहे अकोला, दुसरा आहे वर्धा, तिसरा आहे भंडारा, चौथा आहे चंद्रपूर। तर याचं उत्तर आहे भंडारा। 8वा प्रश्न, कोणत्या राज्यात नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर स्थापन करण्यात येणार आहे? पहिला ऑप्शन आहे गुजरात, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे सिक्कीम, चौथा आहे बिहार। तर याचं उत्तर आहे बिहार। 9वा प्रश्न, फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा 2021 महिला एकेरी विजेती कोण? पहिला आहे ऑप्शन सानिया मिर्झा, दुसरा आहे नाकोमी ओसाका, तिसरा आहे जोर्नी पेनेसेली, चौथा आहे बारबोरा क्रेझिकोवा। तर याचं उत्तर आहे बारबोरा क्रेझिकोवा। 10वा प्रश्न, टेनिस स्पर्धा बेलेग्रेड ओपन 2021 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? पहिला ऑप्शन आहे मेरी कोम, दुसरा आहे राफेल नदाल, तिसरा आहे नोवाक जोकोविच आणि चौथा आहे यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच। 11वा प्रश्न, ICICI दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण ठरली? पहिला ऑप्शन आहे मिताली राज, दुसरा आहे एलिस पेरी, तिसरा आहे लॉरेन डाऊन, चौथा आहे यापैकी नाही। त्याचं उत्तर आहे एलिस पेरी। 12वा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा अतिरिक्त प्रभार मिळाला आहे? पहिला आहे नगराळी, दुसरा आहे कुलदीप सिंग, तिसरा आहे संजय पांडे, चौथा आहे सुबोध कुमार जयस्वाल। तर याचं उत्तर आहे कुलदीप सिंग। 13वा प्रश्न, नवीन 2000 रुपयाच्या नोटेच्या मागच्या बाजूस कोणते चिन्ह आहे? पहिला ऑप्शन आहे महात्मा गांधी, दुसरा आहे लाल किल्ला, तिसरा आहे मंगळयान, चौथा आहे यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे मंगळयान। 14वा प्रश्न, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? पहिला ऑप्शन आहे 1992, दुसरा आहे 1996, तिसरा आहे 1998 आणि चौथा आहे 2001। त्याचं उत्तर आहे 1998। 15वा प्रश्न, खालीलपैकी भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली? पहिला ऑप्शन आहे 1923, दुसरा आहे 1925, तिसरा आहे 1945, चौथा आहे 1956। त्याचं उत्तर आहे 1925। 16वा प्रश्न, साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? पहिला ऑप्शन आहे कानपूर, दुसरा आहे लखनौ, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे दिल्ली। तर उत्तर आहे कानपूर। 17वा प्रश्न, महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत? तर पहिला प्रश्न आहे ऑप्शन आहे 4, दुसरा आहे 5, तिसरा आहे 6, चौथा आहे 7। तर उत्तर आहे 6। 18वा प्रश्न पाहू, क्षयरोग संशोधन संस्था कोठे आहे? पहिला ऑप्शन आहे चेन्नई, दुसरा आहे उटी, तिसरा आहे पुणे,
चौथा आहे मुंबई, तर उत्तर आहे चेन्नई. 91वा प्रश्न पाहू. कोणत्या दिवशी राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 12 मार्च, दुसरा आहे 16 मे, तिसरा आहे 19 जून आणि चौथा आहे 1 जुलै. त्याचं उत्तर आहे 1 जुलै. 20वा प्रश्न पाहू. राष्ट्रीय सनदी लेखापाल संस्थेची स्थापना कधी झाली? पहिला ऑप्शन आहे 1949, दुसरा आहे 1920, तिसरा आहे 1945, चौथा आहे 1970. तर याचं उत्तर आहे 1949. 21वा प्रश्न पाहू. भारत सरकारने AFSPA कायद्याअंतर्गत कोणत्या राज्याला 6 महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे? पहिला आहे मेघालय, दुसरा आहे मिझोरम, तिसरा आहे नागालँड, चौथा आहे मणिपूर. त्याचं उत्तर आहे नागालँड. 22वा प्रश्न पाहू. खालीलपैकी नुकताच जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर कोण ठरला आहे? पहिला ऑप्शन आहे प्रदीप शर्मा, दुसरा आहे अभिजित वर्मा, तिसरा आहे अभिमन्यू मिश्रा, चौथा आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे अभिमन्यू मिश्रा. 23वा प्रश्न. भारतीय नागरिकत्वाचा कायदा टिंबटिंब्यामध्ये मंजूर झाला. पहिला ऑप्शन आहे 1960, दुसरा आहे 1955, तिसरा आहे 1949, चौथा आहे 1950. त्याचं उत्तर आहे 1955. 24वा शब्द पाहू. समोर हे शब्दयोगी अवयव कोणत्या उपप्रकारातील आहे? पहिला ऑप्शन आहे कालवाचक, दुसरा आहे स्थलवाचक, तिसरा आहे हेतुवाचक, चौथा आहे तुलनावाचक. तर उत्तर आहे स्थलवाचक. शेवटचा प्रश्न पाहू. अभ्यस्त शब्द ओळखा. मधून मधून, दुधाळ, देणेकरी, कामकरी. तर याचं उत्तर आहे मधून मधून. अशा प्रकारे आजचा भाग संपलेला आहे. आमचा भाग क्रमांक 6 लवकरच येणार आहे. तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. धन्यवाद.